कर्जत तालुक्यातील आर्डे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। ग्रामपंचायतीकडून दिवसाआड फक्त 15 मिनिटे पाणी पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थ हैराण झालेत। गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर पायपीट करावी लागते, तर कपडे धुण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर दूर नदीवर जावं लागते। गावाची लोकसंख्या 1400 ते 1500 असूनही पुरेसा पाणी पुरवठा होत नाही। नवीन नळपाणी योजनेचे काम गेली 3 वर्षे रखडले। दरम्यान ग्रामस्थांनी दररोज किमान 1 तास पाणी द्यावे अशी मागणी केली, तर ग्रामपंचायतीकडून लवकर दररोज पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। आम्हाला म्हणजे पाणी येतो जेव्हा पावसाळा असतो तेव्हा पाणी पिण्यायोग्य असतो, नंतर दिवाळी झाल्यानंतर पाणी पिण्यायोग्य नसतो। तो डॅमचा पाणी येतो, तो डॅमचा पाणी आम्ही काय पिऊ शकत नाही। म्हणजे जो डॅमचा पाणी सोडला जातो तो फिल्टर करून सोडला जात नाही। नाही फिल्टर करून सोड, त्याच्या खाली लगेच गाळ बसतो आणि वास येतो वापरू त्या शकतच पाण्याला। नाही। तो पाणी म्हणजे पिण्यायोग्यच नाहीये। तो पाणी फक्त कपडे धुवायला, टॉयलेट मध्ये याच्यासाठीच तो पाणी वापरू शकतो। ग्रुप ग्रामपंचायत पाशाने पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून काम करत आहे। आता गेले 5 वर्ष झाले, हा 6वं वर्ष आम्हाला लागू झालं आहे। आणि खरोखर आमच्या गावातल्या महिलांनी जी आत्ता जो प्रश्न उपलब्ध केलेला आहे, 10 महिने आमच्या विहिरीचा साठा किंवा पावसाळ्याचा जो पाणी जमा होतो, त्या 10 महिन्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नसते। पण दिवाळी झाल्याच्या नंतर जे तुमचा जानेवारी महिना उलटल्याच्या नंतर आमच्या गावामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न येतो। प्रश्न म्हणजे पाण्याची टंचाईचा असते पूर्णपणे। त्या पिण्यायोग्य पाणी तर नसतो। मग ज्या प्रकारे कर्मचारी ह्या नात्याने आम्हाला जे आदेश देते साहेब लोक किंवा आमचे अधिकारी लोक, त्या प्रकारे आम्ही 2 कर्मचारी असल्याने मग आम्ही त्याची तरतूद करून, समजा आता आमच्या इकडे एक एक्झारबॅग कंपनी, त्या एक्झारबॅगमध्ये एक उष्णावट म्हणून तो पाणी घेऊन आम्ही 3 महिने किंवा 4 महिने आमच्या गावाला पुरवत असतो। तो पाणी पिण्यायोग्य नसतो। पिण्यायोग्य म्हणजे त्याच्यात आंघोळ पण धुवू शकत नाही। एक खदानमध्ये तो पाणी पडत असतो, त्यातला पाणी आम्ही घेऊन आमच्या गावाची काहीतरी एक शांती म्हणून, म्हणजे गारवा म्हणून फक्त पाणी सोडण्याचं काम आम्ही करतो। आणि ही गोष्ट असंच नाही का हे 6 वर्षे की हे स्कीम चालू झाले अशातला भाग काही नाही। आज जवळजवळ आता मी 40 वर्षाचा झालो, आमच्या बऱ्याच काय अशा पिढ्या गेल्या, पण आमच्याकडं कुठली व्यवस्था म्हणजे पाण्याच्या संदर्भात अशी सुरळीत झालीच नाही। खरोखर ही खूप मोठी गंभीर समस्या या ठिकाणी आमच्या गावामध्ये निर्माण झालेली आहे आणि गेली अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न सतत या गावाला भेडसावत आहे। कारण आपण सध्याच्या 21व्या शतकामध्ये राहतो आहे, याचा कधी माणसाला विचार करावा असं वाटतो आहे। कारण आज आमच्या आजूबाजूची जी गावं पाहिली तर अशी समस्या कुठल्याच गावामध्ये नाही आहे, परंतु या आर्डे गावाचं एक दुर्दैव का म्हणावं लागेल, आज ही म्हणण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। कारण आज दिवसभरामध्ये आज महिला ज्या पद्धतीने पाण्यासाठी संघर्ष करतात, ही एक शोकांतिकेची गोष्ट आहे। माणसाला पिण्यासाठी पाणी नसेल मिळत किंवा स्वच्छतेसाठी जर पाणी मिळत नसेल तर मग आपण जगून करायचं काय, हा प्रश्न आता या इथल्या महिलांचा निर्माण झालेला आहे। कारण आज ही पाहिली असेल आपण, ही जी विहीर आहे ही गावापासून जवळजवळ एक 200 ते 250 मीटर अंतरावरती विहीर आहे आणि ह्या विहिरीचा उपयोग फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच केला जातो। स्वच्छतेसाठी एवढं पाणी इथून वाहून नेणं ते महिलांना शक्य होत नाही, परंतु महिला जेवढं पाणी पिण्यासाठी पाहिजे ते पाणी इथून महिला घेऊन जातात। परंतु आता पिण्याचं पाणीसुद्धा आपल्याला नळामधून यायला पाहिजे असं प्रत्येक माणसाला वाटतंय ना, ते पाणी येतच नाही। मग नाविलाजाने इथे 200 ते 250 300 मीटर अंतरावरती महिलांना येऊन इथे पायपीट करून ते पाणी घेऊन जावं लागतंय। आणि स्वच्छतेच्या पाण्याचा तर इतका प्रश्न आता प्रलंबित आहे की आमची जी वॉटर स्कीम जी सुरू आहे, जी पाण्याची योजना सुरू आहे, ती योजना मला वाटतं डिसेंबर जानेवारीपर्यंत व्यवस्थितरित्या चालते। परंतु एकदा डिसेंबर जानेवारी संपला की त्याच्यानंतर पाण्याचा खूप मोठा समस्या तिथे टंचाई दिसते। का स्वच्छतेला जो लागणारा पाणी आहे, एक माणसाला साधारण एक 70-80 लिटर पाणी लागते। आज गावातली लोकसंख्या जवळजवळ 1200 ते 1400 लोकसंख्या आहे। लहान मुलं जर महिला पकडल्या, सर्व वृद्ध वगैरे लोक पकडली, त्याच्यामध्ये गुरंसुद्धा आहेत, 1400 ते 1500 लोकसंख्या आहे। आणि मग या 1400-1500 लोकसंख्येला साधारण नाही म्हटलं आपण तरी दिवसागणिक 1 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे। ते पाणी या ठिकाणी या योजनेमधून येत नाही। आणि मग होतंय काय की एका घरामध्ये जर 8 लोक असतील, 7 लोक असतील
तर जे त्यांना 600-800 लिटर जे पाण्याची आवश्यकता आहे ते पाणी येत नाही. 150-200 लिटर फक्त पाणी मिळतंय आणि मग दुसऱ्या दिवसाचे पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी तयार होतो. मग अशा वेळेला कुठून तरी विकत पाणी घ्यायचं. आता काही ठिकाणी आम्ही पाहतोय टँकर वगैरे असतात, मग तिथून काहीतरी पाणी घ्यायचं. 100 रुपये पिंप, 200 रुपये 50 रुपये पिंप, इतके पैसे त्या ठिकाणी मोजावे लागतात. या सगळ्या त्रासाला इथल्या महिलांना, प्रत्येक माणसाला, व्यक्तीला या ठिकाणी सामोरं जावं लागतंय. आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक गोष्ट मी या ठिकाणी आवर्जून सांगतोय की आज महिला पिण्याचं पाणी किंवा आरोग्याचं पाणी जर वेळेवरती मुबलक प्रमाणात मिळालं, 24 तासामध्ये जे पाण्याची आवश्यकता असते ते पाणी जर व्यवस्थित मिळालं तर महिलेला बाहेर जावंच लागणार नाही. तिचे नाहक 3 ते 4 तास त्या पाण्याच्या कामामध्ये जातात. विहिरीवर येणं, इथून 2 दोडी घेऊन जाणं, इथे जवळजवळ अर्धा पाऊण तास. शिवाय स्वच्छतेला पाणी कमी पडला तर तो नदीवरती मग कपडे धुण्यासाठी जायचं महिलेला. इथून जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटर एक आमची पोशीर नदी आहे, त्या नदीवरती जावं लागतंय. मग मला सांगा, एका महिलेचा जर 4 तासाचा कालावधी दिवसामध्ये असं व्यर्थ जात असेल तर ते महिलांनी जगायचं कसं? आणि याचा परिणाम असा होतो जीवनशैलीवरती त्यांच्या घरामध्ये, का घरामध्ये वादविवाद होतात हो या पाण्याच्या प्रश्नामुळे. आणि त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे, आता या सर्व महिलांच्या वतीने, या गावाच्या वतीने मी आपणास विनंती करतो की शासनाला, म्हणजे स्थानिक प्रशासन असेल, ग्रामपंचायत, यांना आम्ही वारंवार सांगितलं की तुम्ही कायमस्वरूपी याच्यावरती मार्ग कसा काढता येईल याचा तुम्ही विचार करा. तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाचा विलास करू नका की बाबा आपला महिना 2 महिने कसे तरी ढकलले जातील. असं होत नाही ना. शेवटी माणसाला जगण्यासाठी जितकं पाण्याची आवश्यकता आहे ते पाणी मिळालं, बाकी काय त्यांचं काहीच म्हणणं नाही. परंतु ते पाणी मिळत नसेल तर त्यांना संघर्ष करण्याची वेळ येत असेल. आज मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची वेळ येत असेल की याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्टच कोणती नाही. म्हणून आमची या ठिकाणी आपल्यामार्फत स्थानिक प्रशासन असेल, शासन असेल, यांना विनंती आहे की आमचा हा जो पाण्याचा प्रश्न आहे, मग आरोग्याचा असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, तो आपण सोडवावा, अशी मी आपल्या वतीनं मी शासनाला, प्रशासनाला विनंती करतो. धन्यवाद.